शक्तीपीठ महामार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या। शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडणार। शक्तीपीठ महामार्गाला प्रकाश आबिटकरांचा देखील विरोधाचा सूर। हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला। काही लोकांनी त्याचाही गैरफायदा घेतला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य। माझ्या वक्तव्याची मोडतोड करून दाखवता लोक गैरअर्थ काढतात। माझं तसं वक्तव्य नव्हतंच, तुम्ही जे मांडलं ते चुकीचं मांडलं, त्याच्यामुळे अशा प्रतिक्रिया येत आहेत। पीक विम्याच्या वक्तव्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण। कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देत आहेत। सरकार शेतकऱ्यांच्या बळावर चालतंय। 1 रुपयात पीक विमा देऊन सरकार उपकार करत नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा हल्ला बोल। माणिकराव कोकाटे संस्कारी कार्यकर्ते, त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नये। माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याची चंद्रशेखर बावनकुळेंकडून पाठराखण। शेतकऱ्यांबद्दलचं कृषी मंत्र्यांचं वक्तव्य मी ऐकलं नाही, मात्र कृषी मंत्री बोलले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। मंत्री नरहरी झिरवाळांकडून दिलगिरी व्यक्त। माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याचा निषेध। माणिकराव कोकाटेंना इंगा दाखवणार, राजू शेट्टी यांचा इशारा। कृषी मंत्री एकदम साधे, ते स्वतः फोन उचलतात। अनिल बोंडेंचं विधान, तर माझ्या खात्याला ओएसडी नाही म्हणून मीच फोन उचलतो। ओएसडी नेमण्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा टोला। 1 रुपयाऐवजी आता 100 रुपयात पीक विमा मिळण्याची शक्यता। पीक विमा योजनेत बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न। निकषात बदल न केल्यास विमा कंपन्यांना 400 कोटी द्यावे लागणार। महावितरणची अभय योजना 31 मार्चपर्यंतच। थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकी भरल्यास संपूर्ण 100% व्याज आणि विलंब शुल्क माफ होणार। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली। आवक वाढल्यानं दर 1000 रुपयांनी घसरले। वर्ध्यात शेतकऱ्यांना हमीदरातील सोयाबीन खरेदीची प्रतीक्षा कायम। मुदत संपल्यानंतर अनेक शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित। नंदुरबार बाजार समिती अंतर्गत येणारं राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र वारंवार बंद। हंगाम संपेपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची शेतकऱ्यांची विनंती। सोलापूरच्या करमाळ्यातील शेवग्याच्या पाल्याची पावडर थेट अमेरिकेत। साडेगावच्या महादेव मोरेंचा नवा प्रयोग। वाशिमच्या वनोजा गावाला मिळते ऑरेंज व्हिलेजची ओळख। वनोजा गावात 722 हेक्टरवर संत्र्याची लागवड। कमी पाण्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संत्र्याचं उत्पादन। नंदुरबार जिल्ह्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या खात्यात मानधन जमा होणार। अनेक महिन्यांपासून सरपंच उपसरपंचांचं मानधन रखडलं होतं। तक्रारीनंतर मानधनाचा मार्ग मोकळा। एप्रिल-मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता। 13,000 कार्यकर्ते कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं मोठं वक्तव्य। नंदुरबार जिल्ह्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारांची नावं नोंदणी सुरू। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारांची नावं नोंदणी। रोहित पवारांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला विरोध। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून अप्रत्यक्षपणे विरोध। कुस्तीगीर संघाकडून कुस्त्यांमध्ये सहभागी न होण्याचं आवाहन। पुण्याच्या मुळशीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळची भव्य मिरवणूक। मुळशीत पृथ्वीराज मोहोळचं जंगी स्वागत। महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्याबद्दल पृथ्वीराजचा नागरी सत्कार। राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदेशीर अभ्यास करण्यासाठी विशेष समिती गठीत। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करणार। केईएम रुग्णालयात एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार। आमदार अजय चौधरींकडून रुग्णालय प्रशासनाला विचारणा। रुग्णालय प्रशासनाकडून समाधानकारक कोणतंही उत्तर नाही। रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करतंय, अजय चौधरींचा आरोप। डोंबिवली निळजे आरोग्य केंद्रातील 5 कर्मचारी निलंबित। अचानक पाहणी दरम्यान आरोग्य केंद्रात गैरहजर राहिल्यानं कारवाई। ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगेंकडून कारवाई। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांच्या घरी मंत्री चंद्रकांत पाटील यांची सांत्वनपर भेट। शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबाचं पालकत्व चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारलं। डोंबिवलीतले 6,500 कुटुंब बेघर होणार। कल्याण डोंबिवली महापालिकेचे खोटे कागदपत्र सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 65 इमारती कारवाईच्या फेऱ्यात। मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार। नालासोपाऱ्यात 22 दिवसांच्या कारवाईनंतर 41 अनधिकृत इमारती जमीनदोस्त। डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या राखीव जागेवर उभारलेल्या इमारतींवर हातोडा। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानं वसई विरार महापालिकेची कारवाई।
परभणीच्या पूर्णामध्ये काम सुरू असतानाच रस्त्याला भेगा, रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्याची नागरिकांची मागणी. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याचा विस्तार करा, तुळजापुरातील पुजाऱ्यांची मागणी. तुळजापूर देवीच्या मंदिरात सध्या जीर्णोद्धाराचं काम सुरू, वाढती गर्दी लक्षात घेता मंदिराच्या गाभाऱ्याचा विस्तार करण्याची मागणी. तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित, मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील दिशा ठरणार. धुळ्याच्या साक्रीतील खरडबारी गावात दारूबंदीसाठी महिला संतापल्या, धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर, हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांचा 4 ते 5 किलोमीटर प्रवास, 200 फूट खोल दरीत उतरून पाणी आणण्याची वेळ. सोलापुरात एमआयएम पक्षाच्या वतीनं अमित शहा यांच्या विरोधात निदर्शनं, शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आंदोलन. शिवजयंतीनिमित्त धुळे शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन, सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजनाद्वारे यशस्वी करावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. पुण्यातील शिवसृष्टी पर्यटकांसाठी 3 दिवस बंद, भव्य सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी शिवसृष्टी बंद राहणार. शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण. नागपुरात जीबीएसचा पहिला बळी, रुग्णाच्या चेहऱ्यावर पक्षघात आणि श्वसनक्रियाही झाली होती प्रभावित, 55 वर्ष रुग्णाचा मृत्यू. गडचिरोलीत 3 जहाल माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, मंगलसिंग उर्फ संदीप तुलावीवर नीलाबाई उईके यांच्यावर 16 लाख तर सुरेखा हिडामीवर 6 लाखांचं बक्षीस. कल्याणमध्ये भर रस्त्यात 2 तरुणांवर चाकू हल्ला, दुचाकीचा कट लागण्यावरून वाद, हल्लेखोर पसार, कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कल्याणच्या उल्हासनगर भागात तरुणाचा फोन चोरट्यांनी हिसकावला, दुचाकीवरून मोबाईल खेचत धूम ठोकली, पोलिसांकडून मात्र चोरीऐवजी फोन हरवल्याची तक्रार नोंद. जळगावच्या बोदवडमधील नांदगावमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली चोरणाऱ्या 3घांना अटक, आरोपींकडून 4,97,000चा मुद्देमाल जप्त. धुळ्याच्या देवपूरमध्ये बसमधील प्रवाशाची रोकड असलेली बॅग पळवण्याचा प्रयत्न, तरुणानं हाणून पाडला, 4 लाख रुपये असलेली बॅग चोरताना 18 वर्षीय मुलानं 2 महिलांना पकडून दिलं. अग्निसुरक्षा नियमांचं भंग, नागपुरातील मेडिट्रीना रुग्णालयाला महापालिकेची नोटीस, रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचाही मनपाचा इशारा. पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक मार्च महिन्यात सादर होणार, सलग 4थ्या वर्षी मार्च महिन्यात अंदाजपत्रक. पुणे शहरातील 17 रस्ते सुपरफास्ट होणार, वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी पालिका मिशन 17 पूर्ण करणार. पुणे महापालिकेचा आज अमृत महोत्सवी वर्धापन दिन, महापालिकेला 75 वर्ष पूर्ण, पालिकेकडून स्नेह मेळाव्याचं आयोजन. मंत्री रक्षा खडसे, संजय सावकारांनी घेतली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक, घरकुल योजनांच्या कामांना गती देण्याचे मंत्र्यांचे निर्देश. जळगावच्या अमळनेर शहरात अतिक्रमणावर नगर परिषदेकडून कारवाई, रस्ता तयार करण्यास अडथळा ठरणारे अतिक्रमण काढले. धाराशिवच्या परंड्यातील शिराळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी शेतकरी आक्रमक, रस्त्याचं काम तात्काळ सुरू न झाल्यास उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा, सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत मागणीचं निवेदन.